जय श्रीराम ही घोषणा ऐकताच आपल्या हृदयात भक्ती ऊर्जेची एक नवी लहर उमटते. आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत केवळ नाट्यप्रयोग पाहण्यासाठी नव्हे, तर श्रीरामांच्या आदर्शाच्या, त्यांच्या मूल्यांचा आणि त्यांच्या जीवनातील प्रेरणेचा अनुभव घेण्यासाठी. व्यासपीठावर उपस्थित माननीय मुरलीधर अण्णा मोहोळजी, माननीय उज्ज्वल निकम सर, माननीय मेधाताई कुलकर्णी, या सभागृहात उत्साहाने जमलेले सर्व रामभक्त बंधू भगिनी, आपणा सगळ्यांचं या पवित्र सोहळ्यात मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. या प्रसंगी माझे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नमन करतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा कार्यक्रम शक्य झाला नसता. एप्रिलमध्ये झालेल्या राम सीता स्वयंवर या कार्यक्रमात देवेंद्रजींच्या समोर मला 2 शब्द बोलायला मिळाले होते. त्यावेळेला मी आयुष्यातले बरेच गुण देवेंद्रजींनी प्रभू श्री राम यांच्याकडूनच घेतले आहेत असं म्हणालो होतो. ह्या रामलीला कार्यक्रमात पण मला प्रत्येक पावलामध्ये त्यांचं मार्गदर्शन मिळालं आहे व त्याच्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आज आपण सर्व श्री रामांच्या जीवनावर आधारित या महान रामलीलेचं साक्षीदार होत आहोत. रामायण ही केवळ एक कथा नाही, ती आहे आदर्श जीवनाची दिशा दाखवणारी गाथा. श्रीराम हे केवळ राजा नव्हते, ते एक आदर्श पुत्र, कर्तव्यनिष्ठ राजा, प्रेमळ पती आणि सत्याचा मार्ग न सोडणारे मानव होते. त्यांनी आपल्याला शिकवलं की संकट कितीही मोठं असो, पण जर आपण सत्य, धैर्य आणि धर्म या मूल्यांवर ठाम राहिलो तर विजय नक्कीच आपलाच असतो. आजच्या काळात जेव्हा समाजात अधर्म आणि स्वार्थ वाढत चालला आहे, तेव्हा रामायण आपल्याला आठवण करून देतं की खरी शक्ती तलवारीत नसते, तर सत्य आणि संयमात असते. रामांनी रावणावर विजय मिळवला, पण त्यांचा खरा विजय त्यांच्या स्वभावावरच्या नियंत्रणात होता. आपणही आपल्या आयुष्यातील रावणांना म्हणजे राग, द्वेष, मत्सर आणि अन्याय यांना जाळायला हवं. त्या प्रत्येक दसऱ्याला आपण आपल्या आतल्या वाईट गुणांवर विजय मिळवूया आणि श्रीरामांच्या मार्गावर चालूया. मित्रांनो, रामलीला हा केवळ एक नाट्यप्रयोग नाही, ती आहे संस्कृती, ती आहे प्रेरणा आणि ती आहे आपल्याला एकत्र असणारी शक्ती. चला आपण सर्वजण मिळून श्रीरामांच्या आदर्शानुसार वागण्याचा संकल्प करूया, सत्य बोलूया, कर्तव्य पार पाडूया आणि समाजात प्रेम व शांतता निर्माण करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शंकर. आज आपण या ठिकाणी रामलीला दर्शन घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पुणेकरांना खास करून. त्यामुळे तुमचा काय उद्देश आहे? पुण्यामध्ये पहिल्यांदी दिल्लीची रामलीला आज आम्ही आयोजित केलेली आहे. त्याच्यातनं सनातन धर्म पसरवण्याचा आणि एक पुढच्या पिढीला एक आपल्या सनातन धर्माचा आणि रामायणाचा एक नॉलेज मिळावं, ही आमची त्याच्या मागची भावना आहे. या नवीन पिढीला आपण यामधून काय देण्याचा प्रयत्न करत आहात? नवीन पिढी आपलं जे जुन्या पुरातन जे सनातन धर्म आहे ती विसरत चाललेली आहे. नवीन एक ॲडव्हान्स सगळ्या टेक्नॉलॉजी आणि सायन्समुळे, त्याच्यामुळे आपण त्यांना कायम जागृत ठेवलं पाहिजे आपल्या संस्कृतीबद्दल, ही आमची त्याच्या मागची भावना आहे. याचसोबत आपण पुढे अशाच कार्यक्रमाचं आयोजन करणार का? मागच्या एप्रिलमध्ये महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमच्या राम सीता स्वयंवर या कार्यक्रमाला आले होते. त्यांना ती संकल्पना खूप आवडली होती. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तो एक गाण्याच्या माध्यमातून रामायण आम्ही दाखवलं होतं. तर ह्या वेळेला आम्ही त्यांच्याच आशीर्वादाने नाट्यकृतीच्या आधारे रामायण दाखवत आहे. त्याच्यामुळे आमचं हेच त्याच्यामागचं उद्दिष्ट आहे. सर, हे रामलीला आपण आयोजित केलेले आहे, त्यामागे आपण काय संदेश देऊ इच्छितो? मी माझ्या भाषणात पण बोललो की आपण सत्य बोलूया आणि समाजात शांती व प्रेम पसरवूया, हा संदेश आम्ही ह्याच्यातनं देत आहोत. सर, एक क्वेश्चन कर रहे हैं कि आज हमारे यहाँ रामलीला चल रही है, तो यहाँ वैसे पूरा खचाखच भरा हुआ है, लेकिन कहीं न कहीं युवाओं की कमी नज़र आ रही है. तो आप क्या संदेश देना चाहेंगे उनके माँ बाप को जिनके घर में युवा है और सनातन से, रामायण से या जो भी ऐसे कार्यक्रम हो तो उनसे जुड़े?
मेरा ऐसा मानना है कि जब से आदरणीय नरेंद्र जी मोदी जी हमारे भारत के प्रधानमंत्री बने हैं, तब से सनातन धर्म की एक लहर तो भारत में उठी है। और अभी अगर यहाँ पे संख्या आपको कम दिख रही होगी, पर मेरा ऐसा मानना है कि उनके माँ बाप ने भी उनको इस डायरेक्शन में पुश करना चाहिए, और वो धीरे धीरे मुझे लगता है कि वो हो जाएगा। आता रामलीलावरतीच फक्त, बाकी काय? आज ग्रॅव्हिटी फाउंडेशनचे मिहिरजी कुलकर्णी यांनी पुण्यामध्ये गणेश कला क्रीडामध्ये जो रामलीलाचा अद्भुत कार्यक्रम आयोजित केला होता, अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळाला। दिल्लीमध्ये स्थित असलेलं असं हे कलाकारांचं मंडळ या ठिकाणी दिल्लीच्या पद्धतीने रामलीला इथे सादर करते आणि पुणेकरांना त्याचा लाभ मिहिरजी कुलकर्णी यांच्यामुळे घेता आला। मी मिहिरजींचं मनापासून अभिनंदन करते। रामलीलाच्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीने कथा सांगितल्या जातात, अगदी भारतातच नाही तर अनेक भारताबाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आपण बघतो की रामनामाचं आणि रामकथेचं गारुड हे अनेक भाविकांच्या मनावर आहे, ही श्रद्धा अनेकांच्या मनात आहे। आणि आज या निमित्ताने पुन्हा एकदा ही सगळी रामकथा ऐकता आली, त्याचं खूप मनापासून समाधान वाटतं आणि मिहिरजी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करते। थँक्यू। जय श्री राम। मेरा नाम आकाश है और हम दिल्ली से आए हैं, हमारी पूरी टीम। हम देवेंद्र फटनागर जी का बहुत बहुत आभारी हैं। हम सब हमारा पूरा ग्रुप, हमारी पूरी टीम उनकी बहुत बहुत आभारी है। और मिहिर कुलकर्णी जी की भी बहुत ज़्यादा आभारी हैं, क्योंकि उन्होंने हमें इतना अच्छा अवसर दिया कि हम महाराष्ट्र आके ये परफॉर्मेंस दिखा पाए उनको, हम अपने अंदर के सभी कलाकारों को दिखा पाए और उनको ये अनुभव करा सके कि रामायण का असली रूप क्या है।